तुम्ही बघू शकता आपली डिश अतिशय अप्रतिम दिसते. त्याच्यावरती अजून थोडंसं बटर ॲड करूयात. नमस्कार मंडळी, खव्यांच्या दुनियेत तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे तुमच्या सर्वांचं फेवरेट छोले भटुरे. छोले भटुरे बनवण्यासाठी मी इथे छोले एक 5 ते 6 तास भिजवून ठेवले. छानपैकी असे भिजलेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, मग कुकरला लावायचे. मी ते छोले स्वच्छ एका पाण्याने धुवून घेतले. आता आपल्याला ते कुकरमध्ये लावून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मी थोडे खडे मसाले टाकणार आहे, जेणेकरून छोल्यांना छान असा मसाल्यांचा अरोमा येईल. छोले शिजून निघतील तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याचे छानपैकी 3 ते 4 शिट्टी काढून घेऊ. आपले कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाल्यांची तयारी करून घेऊयात. मी इकडे खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण घेतलेलं आहे. आता हे छान असं बारीक कट करून त्याला छान भाजून घेणार आहे मी, आणि मिक्सरला त्याची पेस्ट करून घेणार आहे. मी इकडे बारीक असा कांदा, टोमॅटो कट करून घेतला आहे. आता आपण हे सर्वप्रथम भाजून घेऊयात. सर्वप्रथम आपण आता ह्याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊयात. खोबरं छानपैकी ब्राऊन असं भाजून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून ग्रेव्ही आपली छान होईल असं. आता तुमच्या भाजीची क्वांटिटी जेवढी असेल तेवढी तुम्हाला खोबरं घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी अशा रंगाचं खोबरं भाजून घेतलंय. जास्त पण आपल्याला डार्क करायचं नाहीये. आता ह्याच्यामध्येच मी कांदा भाजून घेणार आहे. कांदा पण आपल्याला छान असं ब्राऊन भाजून घ्यायचंय. थोडंसं तेल टाकून आपण भाजून घेऊया, म्हणजे लवकर भाजून. इकडे बघू शकता कांदा छान असं ब्राऊन होईपर्यंत मी भाजलाय. जेवढे पण तुम्ही शक्य तेवढे ग्रेव्हीची भाज्या बनवाल ना, त्याच्यामध्ये मसाले छान असे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमच्या भाज्यांना कांद्याचा किंवा टोमॅटोचा असं स्मेल नाही करणार. आणि जर ते असं स्मेल करत असेल तर ते खायला पण छान नाही लागत. असं मसाले छान असे भाजलात ना तर मग ग्रेव्ही पण छान होते आणि खायला पण टेस्टी लागते. आता आपण ग्रेव्ही करून घेऊयात. ह्याच्यामध्ये मी कांदे टाकलेत भाजलेले, आपलं भाजलेलं सुकं खोबरं, लसूण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात आपण, आणि आपले टोमॅटो. चला तर आता आपण ह्याची ग्रेव्ही करून घेऊया. बारीक असा मसाला मी वाटून घेतलाय मिक्सरमध्ये. आता आपण आपले छोले बघूयात शिजलेत का. अरे वा, आपले छोले छान असे शिजलेत, बघू शकता तुम्ही इकडे. खड्या मसाल्यांमुळे ह्याला रंग पण छान आला. आता आपल्याला हेच पाणी ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. इथे मी कढई घेतली आहे. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊयात. आपल्याला आता भाजी बनवून घ्यायची आहे छोल्याची. तेल छान असं आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. तेल इकडे छान गरम झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकू. आपल्याला इथे मसाला जास्त वेळ नाही, 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे, कारण का आपण सगळे मसाले ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ भाजायचा नाही आहे. इकडे 2 ते 3 मिनटं मी मसाला छानपैकी परतून घेतला. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. 2 चमचा घरगुती काळा मसाला घातला आहे इकडे, 1 चमचा लाल मिरची, पाव चमचा हळद, आपला स्पेशल सुहाना छोले मसाला ॲड करून घेऊयात आपण. आपण इथे 1 ते 2 मिनटं मसाले आपण वाफवून घेऊया. इकडे बघू शकता तुम्ही आपले मसाले छान असे एकजीव झालेत.
2 मिनटं आपण ह्याला वाफवून घेतलं होतं. आता आपण ह्याच्यामध्ये आपले उकडलेले छोले टाकून घेऊया. सर्व मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी हवी असेल तेवढं त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता. आपण छोले उकडताना जे पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं तेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि तुम्हाला जेवढी हवी असेल ग्रेव्ही तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये. जास्त पण ग्रेव्ही नाही करत आहे मी इकडे. चवीनुसार मीठ टाकून घ्या. आपण इकडे आता 3 ते 4 मिनटं होईपर्यंत 1-2 उकळी काढून घेऊया भाजीला. बघू शकता इकडे भाजीला छान अशी उकळी आली आहे. आता मी गॅस बंद करते आणि वरतून पाहिजे तेवढे आपण कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यावर. भाजी आपली इथे बनवून रेडी झाली आहे. आता आपण भटुरे बनवायची तयारी करूया. भटुरे बनवण्यासाठी मी इकडे अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी मैदा घेतला आणि याच्यामध्ये थोडंसं आपण सॉल्ट टाकू आणि कणिक छान असं एकजीव करून मळून घेऊया. इकडे बघू शकता तुम्ही आपले भटुरे छान असं फुललं आहे. खायला पण अगदी मस्त लागणार आहे. लगेचच आपण सर्व करून घेऊया भाजी. चला तर आता आपण जास्त वेळ न घालता डिश सर्व करून घेऊयात लवकरच. बघू शकता भाजीला रंग किती छान आला. डिश लगेचच सर्व करून खायला घेऊयात. तुम्ही पण नक्कीच ही डिश ट्राय करून बघा. खूपच सुंदर झाली, खायला पण टेस्टी झाली. तुम्ही बघू शकता आपली डिश अतिशय अप्रतिम दिसते. त्याच्यावरती अजून थोडंसं बटर ॲड करूयात. नक्की घरी ट्राय करून बघा डिश. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खव्यांच्या दुनियाला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण.